चला आज बघूया झटकीपट स्लीवची डिझाईन. खूप ट्रेंड आहे या स्लीवचा आणि आपण आज खूप ट्रेंडिंग अशी स्लीव डिझाईन बनवतोय. तर चला मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल कुठे-कुठे छोट्या-छोट्या टिप्स वगैरे काय-काय आपण इथं यूज केलं आहे. इथं मी चेन स्टिच देऊन घेत आहे आणि तुम्हाला जर वरती जर माप वगैरे टाकता येत नसेल, तर त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. मार्जिन वगैरे कसं सोडायचं, माप वगैरे कसं टाकायचं, तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता. त्यानंतर इथं बघू शकता चेन स्टिच जी आहे ना, तर ती मी पूर्ण देऊन घेतलेली आहे. त्यानंतर मी इथं लगेच शुगर बीट्स घेतलेले आहेत. हे परिसो कंपनीचे शुगर बीट्स आहेत. तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पूर्ण डिटेल्समध्ये माहिती भेटते मटेरियलची पण, कुठं काय यूज करायचं, कसं. तर त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर इथं 3mm जे बीट्स असतात ना गोल्डन कलरचे, ते यूज झालेले आहेत. तर ते मी अशा प्रकारे नीडल्समध्ये भरून घेतले आणि त्यानंतर मग पटापटापटा पूर्ण लाईन देऊन घेतलेली आहे. तर ही पण लाईन मी जी आहे ना, तर ती इथं पूर्ण देऊन घेतली आणि त्यानंतर आता इथं शुगर बीट्स परत एक लाईन देऊन घेते. तर सेम खालची जशी लाईन दिली ना, तर सेम तशीच वरची देते. मी तुम्हाला छोट्या-छोट्या क्लिप शूट करून दाखवते, कारण की पूर्ण लाईन पण सेम याच प्रकारे देऊन घ्यायची असते. तर त्यामुळं मग व्हिडिओ खूप मोठा होतोय. ऑलरेडी व्हिडिओ खूपच मोठा झालाय. पण छोट्या-छोट्या टिप्स द्यायच्या म्हटल्यानंतर मग तेवढा व्हिडिओ तर बनवावाच लागतं. तर इथं बघू शकता मी स्लीवचं मध्ये सेंटर काढून घेतलंय आणि त्यानंतर 1 इंचाला 2 रेषा कमी असं इथं माप घेतलंय आणि अर्धा इंचाला 2 रेषा जास्त आहेत आणि 1 इंचाला 2 रेषा कमी आहेत. असं मी इथं आडवं जे आहे ना, तर ते रेष ओढून घेतलेली आहे आणि त्यानंतर याला इथं मी गोल असा राऊंडमध्ये आकार देते आणि साधारणतः वरती आपल्याला अर्धा इंचापर्यंत हा आकार द्यायचा आहे. इथं मी काय मोजलं नाही, पण इथं तुम्हाला मी दाखवते की अर्धा इंचापर्यंत तुम्ही असं पण मोजून आकार देऊ शकता. तर इथं बघू शकता हे असं पण तुम्ही देऊ शकता. मी अंदाजे दिलेला आहे. तुम्ही वरती अर्धा इंच मोजू शकता आणि आडवं जे आहे ना, तर ते आपलं 1 इंचाला 2 रेषा कमी असं माप आहे. तर बरोबर परफेक्ट मेजरमेंटनुसार तुम्हाला इथं पूर्ण डिझाईन जी आहे ना, तर ती सांगण्यात येते. जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस डिझाईन बनवता, त्यावेळेस कुठेही तुम्हाला खालीवर वगैरे झालं नाही पाहिजे किंवा मग खूप जवळ काही डिझाईन येते, खूप लांब जाते. त्यासाठी आपलं मेजरमेंट खूप महत्त्वाचं असतं. आणि इथं बघू शकता बरोबर सेंटरला जे आहे ना, तर ते मी असे स्टोन चिटकवून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या साडीच्या कलरचे वगैरे कसे पण स्टोन चिटकवू शकता. काहीही बंधन नाही आहे. तुम्ही स्टोनचा कलर पण बदलू शकता. तुम्हाला जसा ठेवायचा आहे तसा. तर त्यानंतर इथं मी शुगर बीट्स घेतले आहेत परत आणि शुगर बीट्सनं आपण याला बरोबर आपण जसं राउंड केलेलं आहे ना, जिथं-जिथं इथं तुम्हाला दिसत असेल, तर सेम त्याच राउंडवरती आपल्याला हे असं राउंडने बनवत जायचं आहे. तर पूर्ण जे आहे ना स्लीव्हजला, तर ते असंच पूर्ण इथं जेवढे पण तुम्हाला आपण मार्किंग करून घेतलंय ना, तर तिथं बरोबर हे असं बनवत जायचं आहे. तर याचा बॅक पार्टचा डिझाईनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही जर कोणी पाहिला नसेल, तर नक्कीच जाऊन पहा. खूप सुंदर असा बॅक पार्ट झालेला आहे आणि याचा डिझाईन ट्रेस कशी करायची ते पण, सॉरी डिझाईन म्हणते मी, ब्लाऊजला वर्कसाठी मार्किंग कशी करायची, मेजरमेंट कसे घ्यायचे, हे पण सगळं आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही ते पण तिथे जाऊन पाहू शकता, तर तुम्हाला जमत नसेल तर. आणि आपल्या चॅनलवरती खूप सगळ्या टिप्ससोबत अशाच नवनवीन डिझाईन येत असतात. ट्रेंडिंगमध्ये कोणते फुलं वगैरे असतील, ते जर कोणाला बनवता येत नसेल, तर ते पण मी सांगत असते. सिल्क थ्रेडचं पण भरपूर वर्क आहे आपल्या चॅनलवरती. त्यामुळे कुणी अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर करून ठेवा नक्कीच. त्यानंतर इथे बघू शकता मी 3mm हे व्हाईट कलरचे शुगर बीट्स ती मोठेवानी घेतलेत आणि एक शुगर बीट्स घेतलाय. त्यानंतर एक शुगर बीट्स, एक व्हाईट कलरचं बीट्स असं सुईमध्ये भरून घेतलंय आणि त्यानंतर मग इथं जे आहे ना, तर ते मी इथं अशा या प्रकारे टाकून घेते आणि तुम्हाला जर हे असं टाकायला परफेक्ट फिनिशिंगमध्ये जमत नसेल ना, तर हे पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी तुम्हाला हे पण सांगेल की परफेक्टली फिनिशिंगमध्ये हे जे एक शुगर बीट्स आणि एक मोठा मणी हे कसं टाकायचं. कारण की आता इथं खूप सगळ्या टिप्स देत बसायला व्हिडिओ खूप मोठा होतोय. त्यामुळे मग मी इथं फक्त तुम्हाला करून दाखवलंय. तुम्हाला जर जमत नसेल, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कमेंटचं तुम्हाला उत्तर भेटतं, ही गॅरंटी आहे. मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देते आणि जर तुम्हाला काही समजत नसेल, तर त्याच्यावरती आपला व्हिडिओ पण नक्कीच बनतो. तुम्ही सांगत जा मला व्हिडिओ कशा-कशावरती बनवायचे. त्यानंतर इथं बघू शकता आपण जे लाइनिंगसाठी मणी यूज केले होते 3mmचे गोल्डन कलरचे, तर तेच इथं मी परत घेतलेले आहेत आणि ते इथं अशा प्रकारे 3 मणी, 2 मणी खाली आणि त्याच्यानंतर 1 मणी वरती टाकून घेते आणि परत लगेच इथं गाठ मारून घेते.
तर गाठ वगैरे व्यवस्थित मारायची. कधी कधी गाठ पण निसटते, त्यामुळं गाठ चेक करून घ्यायची की आपली परफेक्टली बसते की नाही बसत त्यासाठी. आणि त्यानंतर इथे एवढं झाल्यानंतर हे बघू शकता, हे पान शेपचे हिरव्या कलरचे स्टोन घेतलेले आहेत मी. आणि ते बरोबर जिथं जिथं मध्ये थोडी थोडी जागा होती ना, ते फॅब्रिक ग्लूने चिटकून दिलेले आहेत. आणि त्यानंतर आता इथे मी सरळ लाईन जे आहे ना, तर ते आखून घेते बरोबर. जिथं जिथं आपण डिझाईन बनवली ना, तर त्या डिझाईनच्या बरोबर वरती सरळ लाईनिंग आखून घेतलेली आहे तिथं मी. आणि आता ह्या लाईनिंगवरती आपण वर्क करतोय. आणि ही डिझाईन सध्याची खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे, ही खूप जणांनी बनवलेली आहे. तर मी पण म्हटलं शेअर करावी तुमच्यासोबत एकदा. खूप घाईत शेअर केलेली आहे ही डिझाईन. आणि कशी कशी बनवली डिझाईन, किती किती दिवस लागले, किती वेळ लागला, हे सगळं मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. ते पाहू शकता तुम्ही. इथं बघू शकता मी खालून एका ठिकाणी 3 इंच घेतलं, एका ठिकाणी 1.5 इंच घेतलं आहे आणि वरती 3.5 इंच असं इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल तसं माप मी टाकून घेतलेलं आहे. आणि बरोबर एक आड एक लाईनला आपण बरोबर असं खून करून घेतो. इथं बघू शकता तुम्ही एक आड एक लाईनलाच मी खून करते, जेणेकरून बरोबर ते एका लाईनिंगमध्ये आलं पाहिजे आणि 2 लाईनचं शेजारी शेजारी नाही आलं पाहिजे. असं एक आड एक इथं तुम्हाला दिसत असेल ना, तर त्या प्रकारे करून घेते. आणि तुम्ही ज्यावेळेस स्लीव्ज बनवताना त्यावेळेस मेजरमेंट हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की आपण स्लीव्ज बनवताना मी दरवेळेस सांगत असते, दोन्ही पण स्लीव्ज ज्या आहेत ना, तर त्या आपल्या सेम झाल्या पाहिजे. यासाठी मी प्रत्येक मेजरमेंट घेऊन बनवते, जेणेकरून दोन्ही पण स्लीव्ह ज्या सेम दिसल्या पाहिजे. एक वेळेस तुम्ही बॅक पार्टला नाही मेजरमेंट घेतलं तरी पण चालतं, कारण की बॅक पार्ट हा सिंगल बनवायचा असतो आपल्याला. परंतु आपण ज्यावेळेस स्लीव्ज बनवतो त्यावेळेस त्या दोन्ही पण हातावरती येतात आणि त्या सेम दिसल्या पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की कुठं वर्क कमी झालं आहे, कुठं जास्त झालं आहे असं व्हायला नको आहे. तर इथं बघू शकता मी फिटिंगचे त्रिकोणी आकाराचे स्टोन घेतलेले आहेत. आणि इथं स्टोन चिटकवताना पण पहा, मी बरोबर एकाच शेपमध्ये स्टोन चिटकवलेले आहेत सगळे. असं नाही की एकाचं टोक खाली आलं आहे, एकाचं वरती गेलं. तुम्हाला दिसत असेल खालची साईड ही बरोबर सरळच आहे आणि वरच्या साईडलाच तिला टोक आलेलं आहे. तर तुम्हाला पण ही काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेस स्टोन चिटकवता त्यावेळेस तुम्ही बरोबर एकाच डायरेक्शनने स्टोन चिटकवा, म्हणजे एकाचं तोंड खाली एकाचं वरती असं करायला नको. बरोबर सेम चिटकवायचं आणि दोन्ही पण स्लीव्ह सारख्या घ्यायच्या. तर इथे बघू शकता मी हे 2 साईडचे जे आहे ना, तर ते बनवून घेतले आहेत. तर याचं बनवण्यामागचं कारण म्हणजे आपण मधलं जे राहिलेलं वर्क आहे हे कट बीट्स वर्क करते मी. BBC ब्रँडचे मी इथं कट्स बीट्स यूज केलेले आहेत. ते थोडेसे धारदार असतात. तर आणि आपलं साईडचं वर्क जे आहे ना, तर ते आपल्या बगलेच्या खाली जातं, म्हणजे आपला हात जिथं घासतो साडीला, फिटिंगच्या साईडला जाणारं वर्क आहे. आणि आपला हात जो आहे ना, तर तो साडीला घासला जातो. आपण एक तर ज्या साडीवर वर्कचं ब्लाऊज घालतो ती साडी पैठणी असते आणि खूप म्हणजे महाग साड्या असतात त्या. तर त्या साड्यांना काहीही प्रॉब्लेम यायला नको. म्हणजे ज्यावेळेस आपला हात घासतो त्यावेळेस हे कट्स बीट्स थोडेसे धारदार असतात आणि त्याने साडी खराब होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. तर त्यासाठी मग इथं मी काय केले, दोन्ही पण साईडच्या 2-2 लाईन्स ज्या आहेत ना, तर त्या शुगर बीट्सने करून घेतल्या आहेत. शुगर बीट्स हे एकदम स्मूथ असतात, म्हणजे त्यांनी कुठल्याही साडीला वगैरे वर्कला काहीही प्रॉब्लेम येत नाही. ते धारदार नसतात. हे कट्स बीट्स असतात ना, याला हात लावला तरी पण हे थोडेसे धारदार असतात, म्हणजे यांनी धागे वगैरे निघण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. त्यामुळं मग आपण फक्त जेवढा भाग आपला दिसणार आहे ना वरती, तेवढाच भाग आपण कट्स बीट्सनी करून घेणार आहेत. खालच्या साईडला जाणारा भाग मी त्यासाठी शुगर बीट्सनी करून घेतलेला आहे. आणि इथं बघू शकता पूर्ण लाईनिंगला मी इथं अशा हे करून घेतलेलं आहे शुगर बीट्सनी, कट्स बीट्स टाकून घेतलेत. आणि इथं पाहू शकता जो आपला त्रिकोणचा फिटिंगचा स्टोन चिटकवला आहे ना, त्याच्या अगोदर मी 5 कट्स बीट्स टाकायच्या अगोदर एक व्हाईट कलरचा बीट्स टाकलेला आहे. हा व्हाईट कलरचा बीट्स पण आपण खाली जे बीट्स यूज केले ना, तर तोच आहे, 3 mmचाच आहे. तर तोच इथं मी टाकून घेतलेला आहे. आणि बरोबर इथं बघू शकता तुम्ही, मी खालच्या साईडला पण 5 मणी टाकले आणि त्यानंतर मग तो बीट्स टाकला. आणि वरच्या साईडला पण मी बरोबर परफेक्टली फॉलो करते की वरच्या साईडला पण मी 5 हे टाकते कट्स बीट्स आणि त्यानंतरच मग व्हाईट कलरचा मणी टाकते. हे पण मी खूप मोजून करते, जेणेकरून कुठेही खालीवर व्हायला नको डिझाईन वगैरे. तर कधीतरी एखादा अर्धा झाला तर चालतं, परंतु मग खूप पण जास्त असं खालीवर झाल्यावर ती फिनिशिंग बिघडते. तर त्यासाठी इथं तुम्हाला मणी पण मोजून टाकायचे असतात, की आपण किती मण्याच्या याच्यावरती दुसरा व्हाईट कलरचा मणी टाकलेला आहे.
तर त्याने काय होतं, डिझाईन एकदम प्रॉपरली दिसते, म्हणजे कुठे असं खालीवर वगैरे दिसत नाही यासाठी. तर इथं पण बघू शकता मी लगेच व्हाईट कलरचा बीट्स जो आहे ना, तर तो इथं पण टाकून घेते आणि आपलं पुढचं वर्क जे आहे ना, तर ते स्टार्ट करते. तर तो जो त्रिकोण आहे ना, त्याला पण व्यवस्थित असं राऊंडनी करून घ्यायचं. तर सॉरी, इथं माझ्याकडून आहे ना बीट्स टाकायचं विसरले मी. कारण की डोक्यामध्ये काहीतरी दुसरं चालू होतं आणि तेवढ्या ह्याच्यात माझ्याकडून इथं बीट्स टाकायचं राहून गेला. आणि त्यानंतर मग परत म्हटलं चला उसवायचं वगैरे, हे एवढं झंझट करण्यापेक्षा जाऊ द्या, एखाद्या ठिकाणी नसलं तर नसलं. त्यामुळे प्लीज कमेंट करू नका. कधीतरी होतं असं, की लक्षात नाही राहत. तर इथं पण माझ्याकडून तसंच झालं होतं माझ्यासोबत, की माझ्या इथे लक्षात नव्हतं राहिलं, की मी इथं व्हाईट कलरचं बीच नाही टाकलेलं. ते खूप लेट लक्षात आलं. पण तोपर्यंत मी जास्त वर्क केलं होतं. मग एवढं सगळं उसवत बसण्यापेक्षा म्हणून मग मी नाही टाकला. आणि त्यानंतर इथे बघू शकता मी खालच्या साईडला पण बरोबर 5 कट बीट्स टाकले आणि त्यानंतर मग एक जो आहे ना, तर तो व्हाईट कलरचा मणी टाकलेला आहे. आणि सेम इथं ह्या 2 लाईन जशा बनवलेल्या आहेत ना आपण, तर सेम आपलं सगळं जेवढं पण ह्याला बाकीच्या लाईन्स दिसतायत ना, तर तेवढे सगळ्या बनवून घ्यायच्या आहेत. सेम बनवायच्या आहेत, काहीही करायचं नाहीये. फक्त जिथं व्हाईट कलरचा मणी टाकायचं तिथं मणी टाकायचा. त्रिकोणला बरोबर राऊंडनेच असं वर्क करून घ्यायचं आणि आपलं वर्क पटापटा होऊन जातं. खूप सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला हे वर्क वगैरे करायचं. तर तुम्हाला माझी पद्धत आवडते का नाही आवडत? किंवा तुम्हाला अजून माझ्याकडून काय-काय पाहायला आवडेल? तुम्हाला आपलं वर्कचे जे व्हिडिओ आहेत, तर ते कसे वाटतात? हे मला कमेंट करून नक्कीच सांगत जा. जेणेकरून मला पण व्हिडिओ बनवायला भारी वाटतं. व्हिडिओला लाईक करत जा. अजून कोणाला आरी वर्कमध्ये हे हवं असेल तर त्यांना आपले व्हिडिओ शेअर करत जा, जेणेकरून त्यांना पण मदत होईल काही. आणि तुम्हाला पण होते का नाही होते काही मदत, मी जे बनवते, मी जे सांगते त्यातून, ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला कोणाला पण वर्क करता येत नाही आहे, पण वर्क करून ब्लाऊज हवे आहेत, तर त्यांना पण त्यांच्यासाठी पण मी माझा शेवट कॉन्टॅक्ट नंबर देत आहे. तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. मी नगरमध्ये राहते, अहमदनगरमध्ये. जवळ कुठे राहत असाल नगरच्या तर येऊन व्हिजिट करा. आणि नसाल राहत तर मी कुरिअरनी पण ऑर्डर घेते, तर तुम्ही कुरिअरनी पण मला ऑर्डर पाठवू शकता. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर शेवट स्क्रीनवरती देत असते. तर इथे बघू शकता आपलं एवढं जे आहे ना, तर ते झालेलं आहे. आणि आता व्हाईट कलरचे हे जे बीट्स आहेत ना, तर तेच मी घेतलेले आहेत 3 MM आणि इथे बघू शकता आता बरोबर आपण जो व्हाईट कलरचा मनी एक टाकलेला आहे आणि जो हा फिटिंगचा स्टोन त्रिकोणी आकारचा टाकला आहे, याच्यामध्ये बरोबर आपल्याला हे असे दोन्ही पण साईडनं 2-2 जे आहेत ना, तर ते व्हाईट कलरचे मनी टाकून द्यायचे आहेत. जेणेकरून काय होतं, तर एक खूप छान असा लूक येतो आणि ही डिझाईनच आपण अशी बनवतोय. तर इथं बरोबर टाकून देते मी व्हाईट कलरचा बीट्स आणि त्रिकोणी आकाराचा जो बीट्स आहे, सॉरी फिटिंगचा स्टोन आहे ना, तर तिथं बरोबर आपलं हे असं टाकून द्यायचं. इकडच्या साईडनं 2 टाकायचेत, इकडच्या साईडनं 2 टाकायचेत. आणि आता खूप उशीर झाला आहे. मी रात्रीचे 12:30-1 वाजला आहे, तेव्हा ह्या व्हिडिओला आवाज देते आहे. तर खूप सगळं डोक्यात हे चालू आहे, झोप येते आहे खूप. परंतु चला आता तुमच्यासाठी नाही का, म्हणजे आपला व्हिडिओ बनवून झाला आहे आणि खूप गॅप होतो. मग एक व्हिडिओ खूप स्लीव्हचा व्हिडिओ खूप लेट होईल. आपला ऑलरेडी याचा बॅक पार्टचा व्हिडिओ जो आहे ना, तर तो आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तर मग म्हटलं हा पण व्हिडिओ बनवून टाकावा, कारण की मग दिवसभर मला वेळ भेटत नाही आयुषमुळं. तो आता खूप त्रास देतोय, त्याला थोडं-थोडं चालता येते तर. त्यामुळे आय होप तुम्ही समजून घ्याल, की आवाज वगैरे छोटा येत असेल कमी तरी पण. आणि तसं पण तुम्ही मला खूप समजून घेता, खूप छान-छान कमेंट्स करता. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि इथं आपलं वर्क जे आहे ना, तर ते कंप्लीट होत आलेलं आहे. आणि इथं बघू शकता फायनल लूक याचा असा आलेला आहे. तर खूप सुंदर डिझाईन झालेली आहे आणि याचा ब्लाऊज तुम्हाला स्टिच केल्यानंतर पण पाहायला भेटणार आहे. हा ब्लाऊज मी कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी बनवला होता आणि मी तो आज देऊन पण आलेली आहे. पण त्याची काही क्लिप वगैरे शूट केली नाही मी, कारण की त्या घरावरच होत्या. मग म्हटलं नको क्लिप वगैरे शूट करायला. मी तसंच त्यांना देऊन आले आणि त्यांना पण खूप ब्लाऊज आवडला. तर तुम्हाला पण असेच ब्लाऊज करायचे असतील तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे स्क्रीनवर, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून